नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली व अर्जुनच्या हाती आता तो बाबू लागल्यामुळे बाबूमुळे आता सगळ्याच 22 वर्षापूर्वीच्या रहस्यांचा उलगडा होणार आहे। त्याचप्रमाणे आता बाबूला पोलिसांसमोर उभं केल्यानंतर आता पोलिसांच्याच मदतीने जेव्हा बाबू हा महिपचा दुसरा कोण साथीदार होता ज्याने महिपला सुपारी दिली आहे अपघात घडून आणण्यासाठी, आता त्याच स्केच हे बाबूच्या मदतीने पोलिसांकडून काढून घेताच आता त्या स्केच मधला महिपचा साथीदार नागराज आहे हे समोर येणार आहे। त्याचप्रमाणे आता महिपला डोक यात काठी घालून किडनप केल्यानंतर प्रिया आणि नागराज हे कसे आणि कुठे घेऊन जाणार आहेत आणि महिपतच नेमकं ते काय करणार आहेत आणि कशा प्रकारे हे सगळं सत्य आता समोर येणार, म्हणजेच नागराज तर यामध्ये अडकणारच आहे, परंतु सायली आणि अर्जुन हे सगळं सत्य आता शोधायला आणि सगळ्या रहस्यांचा उलगडा आता कसा होणार आहे हे सगळे आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की अर्जुन आणि सायली हे दोघे जणही आता बाबूचा शोध घेत बाबूच्या मागे होते। बाबूला त्यांनी पकडल देखील आहे, परंतु एका बाजूला महिप्त हा तुळजापूरमधून पळून निघून चाललेला असताना प्रिया आणि नागराज हे दोघंजणही त्याला आता धरतात आणि जेव्हा प्रियाला महिप्त मारायला जातोय तेवढ्यातच नागराज मागू येऊन त्याच्या डोक्यात काठी घालतोय आणि त्याच्या डोक्यात काठी घातल्यामुळे आता महिपच्या डोक्यावर जबरदस्त वार झालेला आहे आणि महिप्त तिथल्या तिथेच जरासा गुंगारतो आणि बेशुद्ध पडतो। तेव्हा आता बेशुद्ध महिपला महिप, नागराज आणि प्रिया हे दोघ जणही आता घेऊन चाललेले आहेत आणि त्याचबरोबर इथे आता प्रिया म्हणते की काका काय करायचंय या माणसाचं आता। तेव्हा नागराज म्हणतो की थांब, मी पूर्ण डिसिजन घेऊन आलो आहे, चल आपण याला एका ठिकाणी डांबून ठेवलं पाहिजे। प्रिया म्हणते की बरं झालं काका तुम्ही ऐनवेळेवर आले, नाही तर महिपने आज तर माझा जीवच घेतला असता। त्यावेळेला आता नागराज म्हणतो की हो अग मला यावं लागणारच होतं, इतका मोठा धोका हा सोडून कसा चालेल। त्यामुळे आता नागराज व प्रिया दोघे जणही महिपला एका ठिकाणी घेऊन चाललेले असतात, परंतु महिपने त्याच्या माणसाला कॉल केलेला असतो की लवकरात लवकर मला तू रस्त्यावर घ्यायला तुझ्या गाडी बरोबर तयार रहा। परंतु तो माणूस हा जरा महिपला इकडे तिकडे शोधू लागतो आणि महिप हाती लागू नये म्हणून नागराज पटकनच महिपला बाजूला घेऊन तिथून निघून जातो। त्यावेळेला आता इथे दोघ जणही महिपला एका ठिकाणी आणतात, म्हणजेच एक घर असतं जे अगदी पडीक असं आणि त्या ठिकाणी ते महिपला आणतात आणि सध्या तरी इथेच महिपला थोडा वेळ ठेवला पाहिजे असं ठरवतात। परंतु महिप हा जरा बेशुद्ध अवस्थेत असल्याने प्रिया आणि नागराज म्हणतात की याला जरा व्यवस्थित ट्रीट केलं पाहिजे आणि जर हा समजा जागा झाला तर आपल्यासाठी धोक्याची घंटा असू शकते। त्यामुळे आता नागराज म्हणतो की आता हीच काय करायचं प्रिया, याला आपण संपवायचंय की काय करायचंय। त्यावेळेला आता प्रिया म्हणते की काका आपल्याला जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर केलं पाहिजे, नाहीतर जर हा महिप जिवंत म्हणजेच अशुद्धीत आला ना तर आपल्या दोघांनाही संपवून टाकेल। त्यामुळे त्याची जी गण असते ते दोघंजणही काढून घेतात आणि म्हणतात की आता तरी आपल्यावरचा सध्या डोका टळला, परंतु काही सांगता येणार नाही, या माणसाचं काही खरं नाही। जर महिपचा माणूस त्याला शोधत शोधत येत असला तर आपल्यासाठी तो प्रॉब्लेम असू शकतो। यामुळे आता प्रिया म्हणते की काका सुरुवातीला तर आपण याला बांधून ठेवूया, म्हणजे कुठेही हा पळू शकत नाही। तेव्हा मग दोघेजणी आता त्याला बांधायला लागतात। तेव्हा आता बांधत असताना नागराज आणि प्रिया त्याच्यावरच देखरेख ठेवून असतात। तेवढ्यातच आता त्याचं बांधून झालेलं असतं आणि महिपला हळूहळू शुद्ध येत असते। तो आता बोंबलायला लागतो की नागराज अगदी नावाप्रमाणे फणा काढला आहे बरं का तुम्ही। तेव्हा मग आता नागराज त्याच्याकडे बघायला लागतो आणि खरंतर घाबरलेला असतो। प्रिया म्हणते की झालं बघितलं, हा माणूस अशुद्धीवर आला काका, बरं झालं आपण लवकर डिसिजन घेतला नाही,
तर प्रॉब्लेम झाला असता. तेव्हा आता नागराज म्हणतो की हे बघा काय ना महिपतराव, हे सगळं मला करणं भागच आहे. तुम्ही कसं विसरलात? जर मी स्वतःच्या भावाला संपवण्याचं प्लॅनिंग करून तुम्हाला सुपारी देऊ शकतो, तर मग काहीही करू शकतो. तुमच्यासारखा हा असा मारणारा माणूस मी कधीही संपवू शकतो, समजलं? तेव्हा आता नागराजवर महिप्त खूप भडकतो. तो म्हणतो की इतके वर्ष तुमचं हे रहस्य मी दाबून ठेवलं, मी कुठेही पुढे येऊ दिलं नाही. त्याचा तुम्ही मात्र जबरदस्त मला न्याय दिला, म्हणजे तुम्ही मला धोका दिला, समजलं? नागराज सेठ या चिचुंद्रीवर, या बबलीवर तर माझा अजिबातच विश्वास नव्हता, परंतु आज तुम्ही हे दाखवून म्हणतो की बबली, माझ्या मुलीच नाव काढायचं नाही, समजलं? तेव्हा ती म्हणते की अहो मी कशाला नाव काढते, तुम्हीच मला ते नाव काढायला भाग पाडताय. अण्णा सर, मला माहिती आहे की तुमची मुलगी जिवंत आहे, आणि जर तुमची मुलगी जिवंत आहे हे मी जगासमोर आणलं तर काय होईल माहिती आहे ना? तुमच्या मुलीला पुन्हा जेल होऊ शकते, आणि त्यामुळेच तुम्ही जरा तुमचं तोंड आता बंद ठेवा. त्यामुळे जास्त बडबड करण्याची गरज ही, इथे गपचूप शांत राहायचं, कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करायचा नाही, इथून निसटायचं नाही, तर दुसऱ्या क्षणालाच तुमची मुलगी जेलमध्ये ये गेली म्हणून समजा. इथे आता महिप्त मात्र मुलीमुळे गप्प बसतो. नंतर बाबू हा आपल्या सगळ्या ज्या काही कृत्य घडलेले असतात त्यांची सगळी साक्ष आता अर्जुनला देऊन टाकतो आणि म्हणतो की हे बघा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, म्हणजे मला माहिती या पैशांच्या पायी मी महिप्त ऐकलं आणि खूप मोठा अपघात घडवून आणला. महिला महिप्तने सांगितलं होतं की त्या म्हणजेच त्यात फॅमिलीला पूर्णपणे मारायच, गाडीचा अगदी चुरा झाला पाहिजे असं सांगितलं मला, म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं, मला माफ करा. त्यावर अर्जुन म्हणतो की माफ मी करून चालणार नाही. ज्या व्यक्तींच तुम्ही नुकसान केले ना, त्यांची वयाची इतकी वर्ष ते वेगळे राहिले, त्याची तुम्ही नुकसान भरपाई अजिबात देऊ शकत नाहीस तू बाबू. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी तुला प्रोटेक्शन द्यायला तयार आहे महिपच्या विरोधात. तेव्हा मग तो बाबू म्हणतो की हो, फक्त इतकंच करा, मला शिक्षेची भीती वाटत नाही, पण त्या महिप्तपासून मला वाचवा. तो महिप्त मला मारून टाकेल. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाही, ती जबाबदारी माझी, तुला प्रोटेक्शन मी देतो, पण मी जे म्हणेल ते तुला ऐकावे लागेल. आपल्याला सुरुवातीला तर पोलिसांकडे जावे लागेल, आणि मला सांग, पोलिसांकडे जाऊन तू महिपच्या सगळ्या कृत्यांची शिक्षा, म्हणजे जे काही झालंय ते म्हणजे कसं आहे, अगोदरच आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करू. मी तुला प्रोटेक्शन देतो, पोलीस प्रोटेक्शन असेल तुला, शिवाय मी माझ्या घरात ठेवेन तुला. असं म्हटल्यावर आता बाबूला जरा भीती कमी वाटते, कारण अर्जुन त्याला पूर्णपणे सपोर्ट देत असतो. मग नंतर अर्जुनला तो म्हणतो की साहेब, तो महिप्तना या सगळ्या प्रकरणात एकटा नव्हता, त्याने हे फक्त सुपारी घेतली होती. त्याला सांगणारा, सुपारी देणारा कोणीतरी वेगळाच होता, जो असेल त्या रविराज किल्लेदारचा दुश्मन. आता हे ऐकल्यावर सायली अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो की म्हणजे तो व्यक्ती कोण होता, मला सांग बाबू. जर तू त्या व्यक्तीला पाहिलं तर तू त्याला ओळखू शकशील का, म्हणजे तू त्याला पाहिलस का कधी? तेव्हा आता लगेचच महिप्त तो म्हणतो की हो, एकदा मी त्याला असा ओझरता पाहिला आहे, म्हणजे मला तो माणूस बघितल्यावर मी नक्की आठवू शकतो की तो कोण आहे म्हणून. तेव्हा आता अर्जुन हा व्यवस्थितपणे तुळजापुरातून त्या बाबूला घेऊन पुन्हा पनवेलमध्ये आलेला असतो. पनवेलला आल्यानंतर बाबू जरासा घाबरतो, परंतु अर्जुन, सायली कसं करायचं, पोलीस स्टेशनला याला घेऊन जायचं, नंतर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत हे तो ठरवतो. आता घरी आल्यानंतर बाबूला तो व्यवस्थित लपायला जागा देखील देतो, आणि रविराज, प्रतिमा यांना घरी बोलावून घेतो, कारण की खूप मोठा धक्का आता त्यांनाही स्वतःला बसलेला असतो. रविराज आणि प्रतिमा हे जेव्हा घरी येतात तेव्हा तो सगळं काही सांगतो, म्हणजे तो म्हणतो की सिनियर, मी तुला इथे बोलावलं कारण की आपल्या केसमधला मोठा दुवा म्हणजेच बाबू ज्यांनी तुमचा अपघात घडवून आणला ना. तेव्हा रविराज म्हणतो की अरे, पण तो तर गेला ना. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाही,
तो गेला नाहीये, तो जिवंत आहे. देवीच्या कृपेने तुळजापुरात आम्ही गेल्यामुळे आम्हाला एक मोठा क्लू मिळाला. गिरिजा आणि रुद्रच्या लग्नामुळे तिथे गेलो, परंतु आपला तिथे गेल्यामुळे फायदाच झाला. तिथे आम्हाला बाबू सापडलाय. आता हे ऐकल्यावर रविराजलाही धक्काच बसतो. तो म्हणतो की कुठे आहे बाबू? मग तेव्हा अर्जुन म्हणतो की त्याला मी माझ्याच आउटहाऊसमध्ये ठेवलाय, काळजीचं कारण नाहीये. तेव्हा मग आता रविराज म्हणतो की नक्की काय आहे हे प्रकरण? तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की हो, मी सांगतो. सिनियर ॲक्च्युली सायलीला तो दिसला होता. तो पोतराज म्हणून तिथे तुळजापुरात गावागावात फिरत होता आणि देवीची पूजा करत होता. त्यामुळे मग साहिलीला तो दिसला लग्नाच्या नंतर, आणि मग आम्ही त्याला गाठलं, सगळं सत्य विचारलं. सिनियर, त्या जो पोतराज होता म्हणजेच जो बाबू होता ना, त्याने हे केलेलं नाही, त्याला महिप्तने करायला लावले. तेव्हा मग लगेच प्रतिमा म्हणते की तेच तर आहे ना, महिप्तने का करायला लावले? हे सगळं काय कारण होतं त्याच्या मागे? तेव्हा मग अर्जुन म्हणतो की महिप्त तुमच्याशी दुश्मनी नाही, महिप्तला सुपारी देणारा दुसराच कोणीतरी आहे, म्हणजेच महिप्तचा साथीदार आहे, ज्याने हे सगळं घडवून आणलं. आता हे ऐकल्यावर रविराज म्हणतो की मग महिप्तचा साथीदार म्हणजे नेमकं तरी कोण असेल? अर्जुन, त्याने काही सांगितलं का? अर्जुन म्हणतो की नाही, म्हणजे त्याला त्याचं नाव माहीत नाही कोण आहे, पण तो म्हणतोय की नक्कीच कोण आहे, चेहरा पाहिल्यावर तो ओळखू शकेल. मग रविराज म्हणतो, अर्जुन आता मग तू पुढे काय ठरवलेस, काय करायचं? त्याबरोबर अर्जुन म्हणतो तो की सिनियर, मी त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहे. सुरुवातीला महिप्तची साक्ष तर आहेच, परंतु तो नक्की कोण आहे व्यक्ती याच आपल्याला स्केच काढून घ्यावं लागेल, आणि ते स्केच काढल्यानंतरच पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होऊ शकतात. आणि त्याचमुळे आता अर्जुन आणि सायली ठरवतात की त्या बाबूला पोलीस स्टेशनला घेऊन जायचे आणि ते त्याला स्केच काढायला लावायचे, म्हणजे पोलिसांचा जो स्केच आर्टिस्ट असेल तो सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मॅनेज करू शकेल. आणि त्याचमुळे इथे आता रविराज हा म्हणतो की अर्जुन, या सगळ्याच्या मागे जी व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीला आपण ना सोडायचे नाही, काहीही झालं तरीही. तेव्हा मग अर्जुन आणि सायली हे दोघ जणही त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललेले असतात. त्याला अगदी व्यवस्थितपणे त्यांनी लपवलेलं असतं गाडीमध्ये, जेणेकरून कोणीही त्याला म्हणजेच बाबूला बघायला नको. आणि महिप्त आता काय करत असेल? महिप्त तर तुळजापुरातून निसटला हे तर अर्जुनला समजलेलं असतं. सायली म्हणते की काही असू दे अर्जुन, सर महिप्त लवकरात लवकर सापडला जाणार, म्हणजे जाणारच, कारण की कितीही काही झालं ना तरीही त्याचे कर्म लपून राहू शकत नाही. जसा बाबू समोर आला तसा एक दिवस महिप्त देखील येणार. आता त्याचबरोबर तिथे बाबू हा म्हणत असतो की काळजी करू नका सर, मी सगळं काही व्यवस्थित करेन, म्हणजे मी पोलिसांना साक्ष देतो, अजिबात घाबरू नका. तेव्हा मग हे सगळं होत असताना सायलीला असं वाटत असतं की जणू आहे हे सगळं माझ्यासोबत अगोदर घडलंय, म्हणजे मीच माझ्या गोष्टींचा छडा लावते, असं काहीच तिला वाटत असतं. परंतु इथे आता वेगळ्याच गोष्टी घडायला लागलेल्या असतात. अर्जुन आणि सायली हे त्याला म्हणजेच बाबूला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो की सर, आम्ही आता तुळजापुरात लग्नासाठी गेलो होतो. तिकडे आम्हाला एक केसचा मोठा क्लू सापडला, म्हणजे जे काही 22 वर्षापूर्वी किल्लेदारांचं ॲक्सिडेंट झालं होतं. त्या ॲक्सिडेंटमधला जो ड्रायव्हर होता, ज्याने टेम्पो आणला होता, ट्रक, तो ड्रायव्हर आपल्याला सापडलाय. पण त्यावेळेला पोलीस इन्स्पेक्टर देखील म्हणतात की पण तो तर मेला होता ना, म्हणजेच तो तर मृत पावला होता. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की नाही सर, आम्हालाही त्याचा धक्काच बसलाय. खरं तर तो तिथे सापडलाय तुळजापुरात, आणि तो एका वेगळ्या वेशात पोत्राच्या स्वरूपात तिथे राहत होता. परंतु आता तो इथे आम्ही त्याला आणलाय आणि तो एक मोठा सत्ताचा उलगडा करतोय, ते म्हणजे महिप्तनेच हे सगळं केले. मग इन्स्पेक्टर म्हणतात की हो, बरं झालं, महिप्तच्या विरोधात आणखी एक पुरावा मिळाला. तेव्हा मग अर्जुन म्हणतो, महिप्तच्याच विरोधात नाही, आणखी एक गोष्ट आहे,
जो तो सांगतोय त्यावेळेला मग आता इन्स्पेक्टर त्या पोतराजला म्हणजेच बाबूला धरतात आणि म्हणतात की हे बघ, जे काही असेल ते खरं खरं सांगायचं. समजलं, आम्ही तुला शिक्षा करू. तुला शिक्षा तर मिळणार, परंतु तू जर खरं सांगितलंस तर तू नक्की वाचशील. तेव्हा मग तो सांगतो की हो साहेब, मी तुम्हाला सगळं काही सांगतो. आणि तो पोलिसांच्या पाया पडायला लागतो की साहेब मला माफ करा, हे माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. त्याचंच प्रायश्चित्त घेण्यासाठी मी देवीच्या दरबारात राहत होतो. पोतराज बनून तिची सेवा करत होतो. पण आता मला खरं सांगायची वेळ आली तर मी ते सोडणार नाही. मी सांगतो, खरोखर सांगतो. महिप्त त्याच्याबरोबर आणखी एक साथीदार होता. त्याने हे सगळं घडवून आणलं. खरं तर त्या माणसानेच महिप्तला सुपारी दिली. तेव्हा मग पोलीस विचारतात की तू त्या माणसाचं वर्णन सांगशील का. तेव्हा स्केच आर्टिस्ट येतो आणि जसं तो बाबू सांगत असतो तसंच त्या बाबूच्या सांगण्यावरूनच तो स्केच काढायला सुरुवात करतो. म्हणजेच खारे डोळे, मोठे केस आणि थोडासा मिशी वगैरे असं सगळं काही त्याचं सत्य तो सांगायला लागतो. त्यावेळेला आता त्याच सत्य ऐकल्यानंतर सायलीला मात्र जबरदस्त धक्का बसतो. आता स्केच आर्टिस्ट ज्याप्रमाणे स्केच तयार करत असतो त्याचप्रमाणे आता सायली आणि अर्जुन ते स्केच अगदी बघतात, कारण त्याला ते अगदी ओळखीच वाटत असतं. आता सायली अर्जुनच्या समोर ते स्केच असतं. ते पाहिल्यानंतर इथे आता त्यांना धक्का बसतो. मग अर्जुन विचारतो की एक मिनिट बाबू, बघ, हेच स्केच आहे का, हाच होता का तो माणूस. आता हे पाहिल्यानंतर त्याला मात्र धक्काच बसतो. तो म्हणतो की हो साहेब, हा व्यक्ती होता आणि याचे डोळे ना घारे घारे होते. तेव्हा मग सायली आणि अर्जुन ओळखून जातात की अगदी बरोबर, म्हणजे हा व्यक्ती म्हणजे तर नागराज काका झाला. याचं नाव नागराज. तेव्हा मग लगेच तो एकदम बारीक असे बारीक तुकडे करेन की नरकातही अशी शिक्षा कोणी देऊ शकत नाही. आता महिपा शिकंज हे बोलणं ऐकल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर त्यानंतर महिपा शिकरे म्हणतात, आणि नागराज शेठ, तुमचं काय हो, तुम्हाला मी असं कसं सोडेल, तुम्हाला ही शिक्षा द्यावीच लागेल. नागराज शेठ, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, हिच्या अगोदर तुमचा नंबर 113% तुम्हाला तर नामी गिदाडांनाच खाऊ घालणार आहे, बघाच. असं म्हणत आता महिपा शिकरेनी प्रिया आणि नागराज या दोघांनाही धमकावलेलं असतं. महिप्त शिकरेची ही धमकी पाहून दोघेही घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे सुभेदारांच्या घरी अस्मिता खूप अस्वस्थ असते. अस्मिता स्वतःच मनाशी म्हणते, सचिन डोहाळे जेवणाला आला तेव्हा वाटलं होतं की तू माझ्यासोबत इथे थांबेल, आता तो माझ्यासोबत असेल, परंतु शेवटी कामाचं कारण दिलं आणि पळाला. सचिन, अरे तू माझ्यासोबत इथे थांबत नाहीस, मला वेळ देत नाहीस, अरे इतकी कसली काम असतील रे तुझी, तू अचानकच निघून जातोस. सचिन, अरे आता या दिवसांमध्ये मला तुझी किती गरज आहे हे तुला कळत नसेल का रे सचिन. खरं सांगायचं तर तुला माझी किंमतच नाही. अस्मिताला या सगळ्या गोष्टीमुळे खूप वाईटही वाटत असतं आणि एकटी वाटत असतं. अस्मिता खूप अस्वस्थ होते, तिला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. तर दुसरीकडे सायली, अर्जुन आणि कल्पना ताई घरी येत असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली, आपण मम्माला घरी ड्रॉप करूयात आणि त्यानंतर सिनियरकडे जाऊयात. तर सायली म्हणते की हो, आता आपल्याला ज्या काही नवीन गोष्टी कळाल्या आहेत त्या रविराज काकांना सांगाव्या लागतील आणि म्हणूनच त्यांना भेटावं लागेल, आपण जाऊयात. असं म्हणत आता तिघही घराच्या दिशेने येत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे सुभेदारांच्या घरी अस्मिता सतत सचिनचा विचार करत असते. सचिन तिच्यासोबत नसण्याचा तिला त्रास होत असतो, परंतु त्याचवेळी अचानक सचिन तिच्या समोर येतो आणि म्हणतो, हाय ब्युटीफुल. आता मात्र अस्मिताला खूप राग आलेला असतो. अस्मिता म्हणते, आता तुला बायकोची आठवण झाली आहे का, की आता तुला बायकोची काळजी वाटायला लागली आहे. काल अचानक निघून गेलास, रात्रभर कुठे होतास रे, आणि असा अचानक सकाळी इथपर्यंत आला आहेस. आता मात्र सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही.
सचिन मनाशीच म्हणतो, आता हिच्या याप प्रश्नांचे उत्तर काय देऊ, हिला काय सांगू. खरं तर हे प्रकरण आता हाताबाहेर जायला लागलं आहे. आता हिला काहीतरी सांगावंच लागेल. इकडे अस्मिता खूप चिडलेली असते, ती सचिनवर खूप रागवलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सचिनचा शोध घेत घेत इकडे साक्षी ही सुभेदारांच्या घरासमोर आलेली असते. साक्षी इकडे तिकडे पाहते आणि म्हणू लागते, कुठे गेलाय हा सचिन. आणि त्याचवेळी साक्षीला सुभेदारांचं घर दिसतं. साक्षी म्हणते, हा तर सुभेदारांचा बंगला आहे. मी सुभेदारांच्या घरापर्यंत कशी आले. सचिन इथेच आला असावा का. सचिन अस्मिता त्याला तर भेटायला आला नसेल ना. आता मात्र साक्षीला असंख्य प्रश्न पडलेले असतात, परंतु साक्षी विचार करत म्हणते, नाही, मला इथून निघावं लागेल. मी इथे जास्त वेळ थांबणं चुकीच आहे. सुभेदारांपैकी कोणी जर मला पाहिलं तर मग मात्र सगळी वाट लागेल. असं म्हणत आता ती निघणार. त्याचवेळी तिला अर्जुनची गाडी येत असताना दिसते. आता अर्जुन येण्या अगोदरच म्हणतो की हो अगदी बरोबर. बाबू म्हणतो की तुम्ही बरोबर बोललात. महिपच्या तोंडून नागराज असंच काहीतरी मी नाव ऐकलं होतं. नागराज शेवर. अर्जुन बोलून दाखवतो की तुला हे माहिती आहे का की हा माणूस हा रविराज किल्लेदार ज्याचा तू अपघात घडवून आणलास ना, त्याचाच भाऊ आहे. आता हे ऐकल्यावर त्याला तर धक्काच बसतो, कारण की बाबूला नागराज हा रविराजचा भाऊ आहे हे सगळं सत्य काही माहीत नसतं. परंतु आता अर्जुन आणि सायली यांच्या समोर भरपूर मोठा सत्याचा खुलासा झालेला असतो. तो म्हणजे की हे सगळं अपघात घडवून आणण्याचा सुपारी देण्यामागचा हात हा म्हणजे नागराजचा होता. मग आता नागराजने हे सगळं का बरं घडवून आणलं असेल हा प्रश्न सायली आणि अर्जुनला असतोच. तर आता अर्जुन आणि सायली हे दोघ जणही पोलीस स्टेशनमध्ये रविराजला बोलावून घेतात आणि रविराज समोर ते स्केच ठेवतात, कारण की ते स्केच म्हणजेच अपघात करण्यामागची व्यक्ती. आणि त्याच वर्णन हे जेव्हा बाबू करतो तेव्हा बाबूने जे स्केच तयार करायला सांगितलेलं असतं त्याप्रमाणेच आता हे एक वेगळं स्केच तयार झाले. ते म्हणजे नागराजच. आता त्याचबरोबर या अपघाताच्या मागे नागराजचा हात आहे हे सगळ्यांसमोर आता आलेलं असतं. परंतु नागराज तर आता महिपला मार मारण्यामध्ये बिझी असतो. म्हणूनच आता इथे नेमकं काय घडणार आहे. अर्जुन आणि सायली हे नागराजला शोधून हे सत्य कसं शोधणार आणि रविराज नागराजला काय शिक्षा करणार. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.